नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी आपण कोकणातल्या रानमेव्यापासून बनवणार आहोत. चला तर मग आज बनवूया केळफुलाचे कटलेट. सहसा केळफूल टाकून देतात किंवा त्यातील फुलांची भाजी केली जाते, पण आजची रेसिपी हे कटलेट्स तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. तसेच सामग्री आणि कृती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंग्रजीत लिहिलेलं आहे. केळफुलाचं कवर आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण त्यातील जी फुलं आहेत ती आपण वापरणार आहोत. आता हे फूल साफ कसं करायचं ते आपण बघूया. या फुलात हा जो मध्ये एक दांडा असतो तो आणि हे नायलॉनसारखं कवर, हे दोन आपल्याला काढून टाकायचं आहे. जर हा दांडा काढला नाही तर मात्र आपला पदार्थ कडू बनू शकतो. अशा प्रकारे आपल्याला सगळी फुलं साफ करून घ्यायची आहेत. पुन्हा एकदा बघा, हे जे दांडा आणि नायलॉनचं कवर आहे हे आपल्याला टाकायचं आहे आणि ही जी फुलं आहेत ती आपण वापरणार आहोत. आता ही फुलं आपल्याला बारीक चिरून उकडवून घ्यायची आहेत. लागणारं साहित्य बघूया. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट. 2 मीडियम आकाराचे बटाटे स्मॅश करून घेतलेत आणि थोडंसं ब्रेड क्रम्बसुद्धा घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया. आणि छान मिक्स करूया. आता ह्याचे आपण असे छोटे छोटे कटलेट तयार करून घेऊया आणि कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याच्या पेस्टमध्ये बुडवून ते ब्रेड क्रम्बमध्ये लोळवून घेऊया. तेल चांगलं तापलं की मग आपण त्यात एक एक करून कटलेट तळून घेणार आहोत. चुलीवर जेवण बनवण्याची मजा काही औरच असते बरं का. आपले कटलेट्स रेडी आहेत. चला तर मग सर्व करूया. बघताय ना काय सुंदर झालेत. तर मग रेसिपी बनवायला विसरू नका हा. लवकरच भेटू पुढच्या रेसिपीत. तोवर मस्त खा आणि आनंदी राहा.